अवैध सावकारीच्या दाजाला कंटाळून नाशिकच्या सटाणा तालुक्यातील दराणे येथील एका तरुण व्यावसायिकाने एका लॉजमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्या प्रकरणी सटाणा पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। 8 सावकारांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये 2 महिलांचाही समावेश आहे। या घटनेने अवैध सावकारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना पोलीस अधिकारी यांनी अधिक माहिती दिली। काय नाही, कोणाला दोष देऊन माझा काय नाही, त्याच्यात शिक्षा झाली पाहिजे असं माझं काही मत नाही। कसं तो गेला त्याच्या मागे गेलं सगळं, त्याच्यामुळे कोणावर दोष देऊन माझा तेवढं हे नाही। काय आपला गेला तर दुसऱ्याला नको त्रास व्हावा, माझ्या म्हणणं असं आहे। ते आम्हाला काहीच माहित नाही दादा, फक्त आम्हाला एका दिवशी बोलवलं, ते आम्ही काहीच सांगितलं नाही। आम्हाला एवढ्यापर्यंत जायचं नाही, आमचे लहान लहान लेकरे आम्हाला काही त्रास घ्यायचा नाही, एवढंच आम्ही तिथे पोलीस स्टेशनला सांगितलं, दुसरं काही नाही। तो घरीच आला नाही ना त्या दिवशी, त्याने घटना घडली ते घरीच आला नाही ना। तो अरे मग त्याच्या अगोदर म्हणजे आम्हाला काही समजून दिलं नाही ना त्याने, हे कोणाकडून आणले काय आणले हे काहीच नाही समजून दिलं त्याने आम्हाला। 25 फेब्रुवारी 2025 रोजी सटाणा शहरातील एका लॉजमध्ये एका तरुण व्यावसायिक सलून व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याबाबतची गळफास लावून मृत्यू झाल्याबाबतची बातमी मिळाली। आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी त्या तरुण व्यावसायिकानं छताला गळफास लावून घेतला होता। त्याच्याकडे एक मोबाईल मिळून आला, तो मोबाईल त्यावेळी डिस्चार्ज होता। आम्ही सर्व ती डेड बॉडी ताब्यात घेऊन सर्व योग्य ते पंचनामे करून नातेवाईकाच्या ताब्यामध्ये तो मृतदेह देण्यात आला। 2 दिवसानंतर नातेवाईकाकडे चौकशी करता नातेवाईकांनी आता झाला तो प्रकार होऊन जाऊ दे, आम्हाला कोणाविषयी तक्रार द्यायची नाही असे म्हणून अंग काढून घेतले। आम्हाला शंका आली, संपूर्ण त्याच वेळी संपूर्ण शहरामध्ये सटाणा शहरामध्ये सगळीकडे कुजबुज होती की या मुलाचा तरुण व्यावसायिकाचा काही सावकारांनी गलिच्छ व्यवहार करून मनमानी करून त्याला सारखा तगादा लावल्यामुळे त्याचा मानसिक प्रेशर आले आणि त्याला आत्महत्येला प्रवृत्त केले गेलेले आहे। सदरची माहिती मिळताच आम्ही त्या मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण केलं। तो मोबाईल ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये एक ऑडिओ क्लिप आम्हाला मिळून आली। त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्या तरुण व्यावसायिकानं सांगितलं होतं की त्याला कसा कसा छळ केला, कोणी कोणी छळ केला हे सगळं त्यानं सांगितलेलं आहे। त्या ऑडिओ क्लिपमध्ये चेतन श्रावण ठाकरे राहणार दराणे, त्याचा भाऊ गणेश श्रावण ठाकरे, त्याची आई गणेश श्रावण ठाकरे याची आई दराणेची, अरुण अशोक मांडवडे पिंपळदर, सविता मांडवडे पिंपळदर, पांडुरंग पांडुबापू पवार नवेगाव, देवाजी गवळी नवेगाव, किरण खैरनार सटाणा, पप्पू राजाराम पाकडे सटाणा, भैया राजाराम पाकडे सटाणा, महळू पाकडे सटाणा आणि परशुराम पाकडे सटाणा असे दराणे पिंपळदर व सटाणे येथील जे सावकार आहेत त्या सावकारांनी त्या मुलाला आत्महत्येला प्रवृत्त केलं आणि अवैधरित्या सावकार केली। म्हणून आमचे जे प्रथम तपासी अंमलदार पोलीस हवालदार भदाने होते त्यानंतर त्यांचे सरकारतर्फे फिर्यादी घेऊन हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सर्वांनी आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि अवैध सावकार केले म्हणून या 12-13 पैकी 8 लोक आम्हाला तत्काळ मिळून आली। त्या लोकांना आम्ही अटक करून आज रोजीपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेली होती। या रिमांडच्या दरम्यान आम्ही या सगळ्यांच्या घरझडत्या घेतलेल्या आहेत। लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आणि मदत मिळाली। की लोकांच्या मनामध्ये ही खतखत होतं की कुणीतरी या अवैध सावकारी करणाऱ्या लोकांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित होतं। यांची घरझडतीमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू मिळून आलेल्या आहेत, काही डॉक्युमेंट्स जे आहेत म्हणजे नोटबुक वगैरे ते लिहिलेले हे मिळून आलेले आहेत आणि उर्वरित 4 जे आरोपी आहेत त्यामध्ये 2 महिला आहेत। आम्ही लवकरच त्या 4ही आरोपींना अटक करत आहोत आणि आज रोजी यांना रिमांड कामी हजर करून पुढील तपास करत आहोत। माझी सटाणा शहर व सटाणा तालुक्यातील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी अवैध सावकारीवरून त्यांना ज्यांना त्रास झालेला आहे त्या सर्वांनी पोलीस ठाण्याला येऊन खंबीरपणे आपली तक्रार नोंदवावी। त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि या अवैध सावकारी करणाऱ्या लोकांच्यावरती आपल्याला चाप बसवता येईल। कुणाचाही मुलाहिजा यामध्ये राखला जाणार नाही। जय हिंद। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सटाणा।